ममतेचा गंध आज ह्या उरात जाईन जरी कुठवरही वंदनीय तिचे पाय माझी माय माझी माय माझी माय माझी चरळी वेती चरळी वेती चरळी वेती, चालत रहा चालत रहा चालत रहा, असा संदेश वेदांनी दिला. जीवनामध्ये ह्या सूत्राचा अवलंब करून चालत राहिलं पाहिजे. संगीताच्या क्षेत्रात तर हाच मंत्र लागू आहे. थांबला तो संपला. शिकणं कधी संपत नाही, त्याशिवाय परिपूर्णताही लाभत नाही हो. शिकणं आणि शिकणं, मेहनत आणि मेहनत, रियाज आणि फक्त रियाज. रियाजाला पर्याय नाही, संगीताला शॉर्टकट नाही, अशी मौलिक शिकवण देणारी मयुरेश माडगावकरची माय पुष्पा माडगावकर, माझी मौलिक माय. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आये, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आये, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचनी माया, तू शीतल छायेची काया, तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरितलयाला नेई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. नमस्कार मंडळी, मी मयुरेश सुनील माडगावकर, व्यवसायाने संगीतकार आणि विलेपार्ले महिला संघ या शाळेत गेली 4 वर्ष मी संगीत शिक्षक म्हणून रुजू आहे. आत्ताच मायभवानीला वंदन करून आणि माझ्या आईला वंदन करून मी या कार्यक्रमाची सुरुवात करतो आणि सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या घरी. माझं शिक्षणही विलेपार्ले महिला संघ या शाळेतच झालं आणि महादेव लक्ष्मण राणूकर महाविद्यालय इथून मी माझी BCom डिग्री घेतली आणि आता बऱ्याच एकांकिकेंना, नाटकाला आणि काही फिल्म्सना असं माझं नवीन नवीन प्रयत्न चालू आहेत करायचे. आणि हे जे काय माझं शिक्षण झालं संगीताचं, ते मी गेले 3 वर्ष श्री मनोहर जोशी यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकतोय आणि श्री विकास भाटवडेकर यांच्याकडे सुगम संगीत गेले 12 वर्ष मी शिकतो. ज्यांच्याकडे मी सुरुवातीचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं, श्री सुनील माडगावकर आणि सौ पुष्पा माडगावकर. तर आता माझी आई, मी सगळ्यांना तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो, माझी आई सौ पुष्पा सुनील माडगावकर. तर हे जे काय संगीत मला लाभलंय किंवा जेवढं मला थोडं येतं ते सगळं आईमुळे आहे. माझं लहानपण गिरगावातलं. माझ्या आईवडिलांना पण गाण्याची आवड होती, परंतु त्यावेळी संगीताला महत्त्व तेवढं नव्हतं. कारण संगीत शिकणं म्हणजे वाईट मार्गाला लागणं. त्यामुळे पहिलं वडिलांचं असं होतं की तू पहिलं शिक्षण कंप्लीट कर, शालेय शिक्षण कंप्लीट कर आणि त्याच्यानंतर तू काय जी तुला घ्यायचं आहे संगीतातली पदवी ती तू घे. त्यानंतर मग वडील मला नेहमी घेऊन जायचे सगळीकडे. त्यावेळेला सुधीर फडक्यांचं गीत रामायण प्रसिद्ध होतं. त्यावेळेला सुधीर फडक्यांच्या ह्याला मला घेऊन जायचे किंवा बाकी जे काय रेडिओवर प्रोग्राम लागायचे ते पण मी लहानपणापासून ऐकत गेले. त्यामुळे मला क्लासिकलचं खूप आकर्षण होतं. आणि मग मी SSC झाल्यानंतर माझं शिक्षण SSCचं गिरगावातच हिंद महाविद्यालय या शाळेत झालं आणि तिथून मी SSC झाले आणि मग माझं
शिक्षण झाल्यानंतर मग मी संगीताला चालू केलं. माझ्या आईचे वडील त्यांना आप्पा म्हणायचे, पण ते खूप म्हणजे त्याला बालगंधर्वांचा पगडा त्यांच्यावर खूप होता. म्हणजे ते फक्त ऐकायचे आणि ताना घ्यायचे. आणि तेव्हा आम्ही लहान असल्यामुळे गावाला गेलो की मला ते ऐकून दाखवायचे, बघ हे असं असं ते गात आहेत, तसं तुला गायला पाहिजे. मुंबईतलं शिक्षण त्याप्रमाणे झालं. अच्छा. आणि मग नंतर माहेरची मी ब्राह्मण, हम्म. कराडी ब्राह्मण, पुष्पा कुलकर्णी. हम्म. आणि नंतर मग सासरचं आडनाव माडगावकर. हम्म. मिस्टरांना पण संगीताची खूप आवड असल्यामुळे दोन्ही दृष्टीने मी ते मला पथ्यावर पडलं गाणं. हम्म. पण मग तू संगीत विशारद कोणत्या साली केलंस? मी 1977 साली विशारद झाले. आणि ते पण माझे गुरु श्री व्यंकटेश पै यांच्या कृपेमुळेच झाले. कारण त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. कारण 77 साली मी माझं म्हणजे 75 साली लग्न होऊन 77 साली मी प्रेग्नंट होते. पण मला 1-2 महिने क्लासला जायला मिळालं नव्हतं. पण त्यांनी माझ्यासाठी एकटीसाठी येऊन त्यांनी सगळं शिक्षण 2 महिने दिलं. माझ्या गुरूंचे गुरु मास्टर नवरंग, म्हणजे त्यांच्याकडे मोठमोठे ह्या आशा भोसले किंवा जितेंद्र अभिषेकी हे सगळे शिकून गेलेले होते. आणि त्यांच्यानंतर मी जेव्हा विशारदला होते, कारण माझा 1-2 महिने क्लास बुडलेला होता आणि माझेच गुरु जे व्यंकटेश पै ते आजारी पडले होते. आणि शिकायचं तर होतं, पण त्यांनी मला जो एक राग शिकवला आणि मी प्रेग्नंट होते आणि 4थ्या मजल्यावर माझा क्लास होता आणि मी गेले 4थ्या मजल्यावर. तर आदल्या दिवशीच एका मुलीचा प्रॉब्लेम झाला होता. तिला लेट झाला म्हणून तिला बाहेर उभी केली होती. पण मी आतमध्ये गेले आणि मला त्यांनी बसायला जागा दिली. त्यामुळे ती मुलगी म्हणाली की अरे काल मला शिक्षा दिली, पण आज म्हणे हिलाच म्हणजे लेट होऊन पण आज हिला गायला बसवलंय, तर असं का? तर तेव्हा ते मास्तर म्हणाले की ही गँडरोडवरनं धावत धावत इकडे एवढी शिकायला येते आणि एवढी याही परिस्थितीत प्रेग्नंट असताना पण 4था मजला चढून येऊन ती शिकते, त्याच्यातच तिला किती आवड आहे आणि तिची जिद्द ही महत्त्वाची आहे. तू संगीत विशारद केलंस तर आम्हाला एखादं रागधारी गाणं ऐका. ऐकत